नमस्कार. नम्रताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या गाजराचं सीझन आहे, तर आपण गाजराचं लोणचं करणार आहोत. त्याच्यासाठी ते मी पाव किलो गाजर घेतलेली आहे स्वच्छ धुवून. त्याला आपल्याला उभं असं कट करायचं आहे आणि मधला भाग त्याचा पांढरा घ्यायचा नाही आहे. इथे मी 3 हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहे, त्या पण आपण उभ्या अशा कट करून घेऊया. इथे मी तेल घेतलेलं आहे 50 ग्राम. तुम्ही मोहरीचं तेलही घेऊ शकता. मी इथे रोजच्या जेवणात जे तेल वापरतो ते घेतलेलं आहे. ते गरम करूया आणि एका बाजूला थंड करायला ठेवूया. आणि इथे आपल्याला काही मसाले घ्यायचे आहेत. तर फ्रायपॅनमध्ये मी 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, 5 काळी मिरीचे दाणे घेतलेले आहे आणि 1 चमचा बडीशेप घेतलेला आहे. हे आपल्याला हलकं असं भाजून घ्यायचं आहे. मी इथे 5 ते 6 दाणे मेथीचे पण टाकलेले आहे. हे गार झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. फार बारीक नाही करायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला याच्यात सगळे मसाले घालायचे आहेत. तर अगोदर आपण जो मसाला वाटून घेतलेला मिक्सरमधून तो घालायचा आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. पाव चमचा हळद टाकायची आहे. मीठ चवीनुसार घालायचं आहे व हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ह्याच्यात तेल वापरायचं नसेल तरी ते असं पण छान लागतं. इथे आता आपण जे तेल गरम करून थंड करून घेतलेलं ते घालत आहोत. आता हे परत एकदा सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याला अजिबात मुरवत ठेवायची गरज नाही आहे. तुम्ही अर्ध्या तासाने लगेच वापरायला घेऊ शकता. आपलं चटपटीत असं गाजराचं लोणचं तयार आहे.